गया, बघितलंस का स्वामी देव काय करतायत ते? धनुष्य, बाण. मलाही काही कळत नाही, पण आज नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळणार. गयाताई, अहो स्वामी कोणतीच कृती कारणाशिवाय करत नाही. आजचा धडा आपल्याला बहुतेक धनुष्य बाणावरून मिळणार असं दिसतंय. स्वामी, गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना सुरू झालेला आहे. मी या सगळ्या लोकांना सांगितलं, अहो आपण प्रत्येक जण प्रत्येक गावी जाऊ आणि गुरु विचारांचा प्रसार करू. पण स्वामी, मला ना एक प्रश्न आहे. विचार. अहो, प्रत्येक गावात गेल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने मला विचारलं की कपिलाताई, अहो आपल्या आयुष्यात गुरुचं काय महत्व आहे, तर अशा सर्वसामान्य लोकांना साध्या सोप्या सरळ भाषेत कसं समजवायचं? कपिले, एक काम कर, हा बाण घे. काय करू स्वामी याचं? ते समोर झाड दिसतंय, मार त्या झाडावर. झाडावर? नक्की? मारते मारते. इथे तर कोणीच नाहीये. मग तो आवाज कोणाचा होता? कोण कोणाला म्हणत होतं अक्कलकोटला जाऊन ये? स्वामी, हा संकेत तुमचाच आहे का? तुम्हीच मला अक्कलकोटला बोलवतात का? गयाताई, अहो त्या बाणामध्ये दोष नाहीये, पण काहीतरी कमी आहे. अरे हो, खरंच की काहीतरी कमी आहे. स्वामी, अहो नुसत्या बाणाने कसा निशाणा साधणार मी? त्यासाठी धनुष्य लागणारच की. कपिले, अगं तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. जसं बाणाला निशाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी धनुष्य लागतो, तसंच माणसाच्या सामर्थ्याला, त्याच्या गुणांना, त्याच्या ज्ञानाला, त्याच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी गुरु लागतो. बाणात शक्ती असते पण दिशा नसते, आणि धनुष्य त्या शक्तीला योग्य दिशा देतो. अगं माणसाचंही तसंच आहे. प्रत्येक माणसात क्षमता असते आणि प्रत्येकात देवानी काही ना काहीतरी गुण दिलेलेच असतात, पण दिशा नसली तर ती क्षमता भरकटते. अगदी खरं. शक्ती महत्वाची, पण त्यापेक्षाही योग्य दिशा ही महत्वाची. कारण दिशा नसलेलं सामर्थ्य माणसाला ध्येयापासून दूर नेतं. म्हणजे स्वामी, गुरु फक्त ज्ञान देत नाही. आता कसं बोललीस गया? ज्ञान हे पोथ्या पुस्तकातूनही मिळतं आणि अनुभवातून सुद्धा, पण ज्ञानाचा योग्य उपयोग कसा करायचा हे गुरु शिकवतो. कावेरी, काय चाललंय हे? वा ग वा, तुला आधीच माहिती होतं की मी पंचामृत घेऊन जाणार आहे म्हणून आधीच जास्तीचं बनवून ठेवलं होतंस. कुठे लपवून ठेवलं होतंस ते? मला फसवायचा डाव होता का? नाही नाही, मी खरंच काही लपवलं नाहीये. माझ्या डोळ्यात धूळफेक करतेस? सांग, कुठे लपवलं होतंस ते पंचामृत? मी हे काहीच केलं नाहीये. मी तर पाण्यानेच अभिषेक केला होता.
पण स्वामींनी माझा भाव ओळखला आणि त्यांच्या कृपेनेच पंचामृताने अभिषेक झाला. आली मोठी बाया. थापा मारताना तुला लाज नाही वाटत का ग? तुला काय वाटलं तू काहीही गोष्टी रचशील आणि मला त्या खऱ्या वाटतील? काय तर म्हणे स्वामींनी कृपा केले. स्वामी चमत्कार करणार आणि ते पण तुझ्यासारख्या क्षुल्लक पोरीसाठी. अगं ऋषी मुनी साधू संत यांचं आयुष्य जातं तरी त्यांच्या आयुष्यात चमत्कार नाही घडत. तू कोण आलीस ग मोठी? तुझ्यासाठी काय तर म्हणे स्वामी धावून येणार, पंचामृताचा अभिषेक करणार. चोरी पकडली गेली म्हणून आता काहीही थापा मारशील? माझ्या समोर ही नाटकं चालायची नाही. अगं खोटं बोलायचं तर निदान ते खरं वाटायला असं तरी बोलायचं. नाही थांब, तू ना अशी ऐकणार नाही. तुला ना शिक्षा झालीच पाहिजे याची. स्वामी, पण अनेक लोक असं म्हणतात की आम्ही स्वतः विचार करतो, मग गुरुची गरज का आहे? कविराज, अरे डोळे असले म्हणून प्रत्येकाला रस्ता सापडतोच असं नसतं. कधी कधी रस्ता समोर असतो पण दिशा चुकीची असते. अशा वेळी गुरु हा दीपस्तंभासारखा असतो. गुरु चालत नाही तुमच्यासाठी, पण तुम्ही भरकटू नये म्हणून तुमच्यासाठी तो उभा राहतो. गुरु तुमचं नशीब लिहित नाही, पण तुमच्या योग्य कर्माची दिशा दाखवतो. कळलं स्वामी. गुरु हात धरत नाही, पण पडल्यानंतर पुन्हा उठून उभं राहायला शिकवतो. शाबास. स्वामी देवा, म्हणजे गुरु आयुष्य सोपं करत नाही तर आयुष्य योग्य जगायला शिकवतो. अगदी बरोबर, सुंदर आहे.